जितेंद्र आव्हाड हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आव्हाड सर, तुम्ही हा व्हिडिओ बघितलेलाच असेल ज्याच्यामध्ये सुप्रिया सुळे यांना अडवण्याचा प्रयत्न झाला आहे, त्यांच्या दिशेने बॉटल भिरकावल्याची माहिती समोर येते मराठा आंदोलकांकडून। तुमची काय प्रतिक्रिया? आपल्या हक्काच्या ताईला अडवणं त्या भावांचा अधिकार होता, त्यांनी अडवलं, हे मोठं काय आहे। आणि आपला आवाज कोण मांडते, आपला आवाज कोण मांडू शकेल तर त्यांना एकमेव नाव दिसतंय समोर, ते म्हणजे सुप्रिया सुळे। आणि त्यांच्याकडे हक्काने काही मांडणं किंवा त्यांना अडवणं याच्यात आम्हाला वाईट काही वाटणार नाही। आणि आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। पण आत्ताचा जो व्हिडिओ आपण बघतोय त्याच्यामध्ये अतिशय आक्रमकपणे मराठा आंदोलक हे अडवण्याचा प्रयत्न करताना दिसतात। एवढंच काय तर सुप्रिया सुळेंची गाडी अडवण्याचाही प्रयत्न झाला होता अशी माहिती समोर आलेली आहे। तर दुसरीकडे बॉटल भिरकावण्याचा प्रयत्न झाल्याचंही कळत आहे। काही माणसं असतात जे स्वतःच्या भावनांना आवर घालू शकत नाहीत आणि त्यांच्याकडनं नको ते कृत्य घडतं। लाखोंच्या गर्दीमध्ये एखादा माणूस असतो असा, त्याच्याकडे बोट दाखवून आंदोलकांना बदनाम करण्याची आमची सवय नाही। पण आंदोलन जळवण्याचं काम या सरकारने केलं। त्यांचं जीवन बंद केलं, त्यांचं पाणी बंद केलं, त्यांची शौचालय बंद केली, त्यांचं जेवणासाठी झालेली तयारी बंद केली। अख्ख्या महाराष्ट्राला पुढचा महिनाभर जेवण घाऊ शकतील इतके ईर्षेला पेटलेले मराठे येते। या मराठा समाजाला बदनाम करण्याचं, त्यांना ईर्षेला त्यांच्यातली ईर्षा पेटवण्याचं काम या सरकारने केलं। पण आव्हाड सर, थोड्या वेळापूर्वी भाजप आमदारांशी आपण बोलत होतो, ते म्हणत होते की कदाचित शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाहीये, ते ज्येष्ठ नेते आहेत, पण अशा स्थितीमध्ये नेमकं काय करायला पाहिजे, ओबीसी आरक्षण असेल किंवा मराठा आरक्षणाविषयी त्यांची भूमिका स्पष्ट नाहीये, त्यामुळे कुठेतरी सुप्रिया सुळेंना या रोषाला सामोरं जावं लागलं असं त्यांचं म्हणणं होतं। आमच्या भूमिका आम्ही बदलत नाही। सगळ्यांनी मिळून एका प्रश्नाचं उत्तर द्यावं, वाशीला उधळलेल्या ह्या सरकारने उधळलेला गुलाल गेला कुठे? पण आव्हाड सर, आताची जी माहिती आपल्याकडे येते फक्त अडवण्याचा प्रयत्न झालेला नाहीये, तर शरद पवारांनी मराठ्यांचं वाटोळं केलं अशा घोषणा या आंदोलकांनी दिल्याचंही कळतं। रागवलेला माणूस काहीही बोलतो, त्याच्यावरती प्रत्येकावरच आपण प्रतिक्रिया दिली पाहिजे, असं काही आपल्यावरती बळजबरी नसते। ज्यांना महाराष्ट्राचा इतिहास माहिती आहे त्यांना बरोबर माहिती आहे महाराष्ट्रासाठी शरद पवारांचं योगदान काय। पण आता मग अशा पद्धतीनं आक्रमकपणे सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करणं, शरद पवारांचं नाव घेणं, यामागे आम्हाला याच्यात काही वाईट वाटत नाही, आम्हाला चुकीचं काही वाटत नाही। काही अज्ञान लोक असतात, काही भडकलेली लोक असतात, पण हे आंदोलन शिघळवण्याचं काम, या आंदोलनाला वेगळी दिशा देण्याचं काम, शांतपणाने चाललेल्या मराठा समाजाला भडकवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते या सरकारने केलं। पण आताच्या या इव्हेंट विषयी आपण बोललो आव्हाड सर, त्याच्यामध्ये आपण बघतोय की किती मुश्किलनं सुप्रियाताई या बाहेर पडलेल्या आहेत, त्याच्यानंतर त्यांचं वाहन अडवण्याचाही प्रयत्न झाल्याची माहिती आहे। सुप्रियाताई कुठे आहेत, त्यांच्याशी तुमचं बोलणं झालं, त्या कशा आहेत? अशा सुप्रियाताई सुखरूप आहेत, त्यांच्याबद्दल आपण काही करू नका। मी अवघ्या महाराष्ट्राला सांगतो की त्या सुखरूप आहेत आणि त्यांनाही काही वाईट वाटलेलं नाही, त्यांच्या वडिलांनाही काही वाईट वाटलेलं नाही। या घराण्याला सवय आहे अशा आंदोलनांची। अहो, जर तुमचे ते एसटी आंदोलक मारायला त्यांच्या घरात घुसले होते तेव्हा आम्ही रिॲक्शन नाही दिली। आज एसटीचं वाटोळं झालं, वाटोळं। आता ते आंदोलक आहेत कुठे? शरद पवारांच्या घरात घुसले होते, घरात। जर त्यांच्या नातीने बघितलं नसतं हे घुसताना तर कदाचित काही झालं असतं शरद पवारांच्या घरात। ही सवय आहे त्या घराला, त्या घराने सगळं अनुभवलेलं आहे। तुमचा मुद्दा लक्षात आला आहे आव्हाड सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर ताईंना काहीही वाईट वाटलेलं नाहीये आणि त्यांना सवय आहे अशा प्रकारच्या आंदोलनांची, असं आव्हाड यांनी म्हटलेलं आहे। तर ही दृश्य आपल्याकडे आहे ज्याच्यामध्ये थोड्याच वेळापूर्वी सुप्रिया सुळे यांना कशा पद्धतीनं मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं। शरद पवार यांच्या विरोधामध्ये यावेळेला घोषणाबाजी झाल्याची माहिती समोर येते आणि याशिवाय एक बॉटल भिरकावण्याचा प्रयत्न झालेला आहे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात। त्यांचं वाहन अडवण्याचा प्रयत्न झालाय आणि सुप्रिया सुळे यांनाही घेराव घालण्याचा प्रयत्न झाल्याची दृश्य आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघू शकतोय। आझाद मैदान ज्या ठिकाणी मागील 2 दिवस आणि आज तिसरा दिवस आंदोलन सुरू आहे, मराठा समाजाचं आरक्षणाची मागणी
केली जाते आणि अशातच जेव्हा सुप्रिया सुळे या भेटायला गेलेल्या होत्या, विचारपूस करायला गेलेल्या होत्या आणि आपली भूमिकाही त्यांनी या ठिकाणी मांडलेली होती, तिथून परतताना मात्र सुप्रिया सुळे यांना आंदोलकांची घोषणाबाजी, त्यांचा घेराव आणि त्यांचा जो रोष आहे शरद पवारांविरोधातला याचा सामना करावा लागल्याचं दिसतंय आणि या गर्दीला चिरून पुढे येताना सुप्रिया सुळे आणि त्यांचे जे बॉडीगार्ड आहेत ते समोर येताना आपल्याला दिसून येत आहेत. तर आता याच्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही येताना दिसत आहेत, त्यामुळं आणखी काही प्रतिक्रिया घेण्याचा आपण प्रयत्न करूयात आणि या घटनेनंतर सुप्रिया सुळेंचं नेमकं काय म्हणणं आहे तेही जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात. मात्र थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी.